जाऊन त्याची आराधना करून त्यास त्याने प्रसन्न करून घेतले. पण तुझी इच्छा काय आहे म्हणून त्यास त्याचं गुरु विचारले, व तुला काय दुःख आहे हे सांग, म्हणजे ते घालण्याचा उपाय मी तुला सांगेन, असेही म्हणाले. तुझं दुःख काय, तुझी इच्छा काय, तुला काय मला सांग, ज्यानुसार तो प्रश्न कसे तसा तुला उत्तर देईल असे सद्गुरू म्हणाले. तुला मी सांगेन असे सांगितले. व शिष्य म्हणाला, महाराज अध्यात्म अधिभूत आणि अधिदैव तुम्ही दुःखाने मी खूप त्रासून गेलो, तापलं, त्या तिन्ही दुःखाचा नाश व्हावा पण मी तुम्हाला शरण असं म्हणून त्या गुरुकडे गेला. पण दुर्भाग्याने ते गुरु पण भेदवादी म्हणाला. भेदवादी गुरुला आध्यात्मिक अधिदैविक आणि अधिक भौतिक दुःखाचा नाश करता येत नाही, म्हणून त्याला त्या गुरुपासून फायदा झाला नाही. असे कोण ऐका, मी पापुण्याची कर्म केली आहे त्याची नोंद यमराजाकडे आहे, तरी ती नोंद ज्यात आहे तो कागदाच्या फाडून अगदी चिंध्या होतील असा काहीतरी उपाय मला सांगावा. मी जे पाप पुण्य केले त्याची नोंद यमराजाच्या दस्तावेमध्ये आहे, ती नोंद ती पत्रिका फाटून जावी, त्याच्यासाठी मी काय करू? यमराजाच्या ठिकाणी माझ्या कर्माची पापाची पुण्याची नोंद ती मला पाडून टाकायची आहे, त्यासाठी मी काय करू असा प्रश्न साधकाने गुरुला विचारल्यानंतर गुरु त्यांना काय उत्तर देतात ते ऐका. हे ऐकून सद्गुरू म्हणाले, सर्व पापकर्माचा त्याग करून पुण्यकर्माचे फल ईश्वरास अर्पण करून शमोदमारी साधनाची संपन्न होऊन आणि दुर्जनाचा संग सोडून तू माझ्या उपदेशावर विश्वास ठेव. हे पण झालं. आता ऐका, हा स्थूल देह तू नव्हेस, हा स्थूल देह दृश्य आहे म्हणजे दिसतो आहे. तर आपण आलतो थोडा मागचा संदर्भ घेतला तुम्हाला कळते, त्याचा संदर्भ नाही कळला तर पुढचा विषय लागू होत नसतो. कळालं का? हो माऊली, हो. हा, मग ऐका, सद्गुरू म्हणाले हा स्थूल देह तो तू नव्हेस. हा स्थूल म्हणजे वृत्तीच्या साह्याने नजरेला दिसणारा, सूक्ष्म म्हणजे वृत्तीचा विषय नाही, सूक्ष्म हा खूप सूक्ष्म असतो. आता पुढे सांगतात ते ऐका. स्थूल हा दृश्य आहे म्हणजे दिसतो आहे, दृश्य दिसणार आणि त्याला पाहणारा. एक दिसणार असत, त्याला पाहणारा असतो, पाहणारा द्रष्टा असतो, तो आत्मरूप असतो. व्यवहार त्याच्या संबंधाने वृत्तीने केला म्हणून त्याच्यात विकार नसतो, वृत्तीत विकार असतो, वृत्तीमध्ये गुणाचा आविर्भाव असतो, त्या आविर्भावामुळे व्यवहार होतो आणि गुणाच्या उत्पत्तीनुसार ती वृत्ती हालचाल करते आणि त्या विषयाचं ज्ञान करून देते. अंतकरण सुख दुःखाकडे येते आणि अंतकरण सुख आणि दुःख रूप होतं. हे स्थूल दृश्याचं दर्शन आहे. आणि दृश्य म्हणजे पाहणार, दिसणार आणि त्याला पाहणार द्रष्टा तू आहेस, स्थूल देश नाहीस. एवढे वाक्य सांगा मला. तो वृत्तीच्या सहाय्याने दिसत नाही. स्थूल देह हा दृश्य आहे आणि त्याला पाहणारा द्रष्टा आहे. तो द्रष्टा आत्मरूप आहे. वृत्तीमध्ये विकार होतो, वृत्तीत गुणाचा आविर्भाव होतो आणि वृत्तीची हालचाल तशी होते. विषयाचं ती ज्ञान घेते आणि अंतकरणाला सुख दुःख होतं. म्हणून वृत्तीत विकार आहे, पण जो पाहणारा द्रष्टा आत्मरूप आहे तो निर्विकार आहे. मग आपण द्रष्टा का वृत्ती का कोण आहे? देह कोण आहे समजा, सांग प्रेरणा. आपण द्रष्टा आहेत. हा, द्रष्टा वाटते का? नाही, वाटत नाही. पाहणारा मीच पाहणारे वाटते. हो, पण पाहणारा तो द्रष्टा जो वृत्तीविना आहे, जो पृथ्वीतल्या पदार्थाचं दृश्याचं ज्ञान करून देऊन निर्विकार अवस्थेत राहून वृत्तीला आधार होऊन तो द्रष्टा निर्विकार स्थितीत राहतो, तो मी आहे. मी देह नाही आणि मी पाहता नाही, मी भोगता नाही, मी भोग्य नाही, केवळ द्रष्टा. आपण जर द्रष्टा असतो, ऐका खूप सुंदर विषय आणि महत्वाचा आहे. हा VIP आहे, स्टार करायला. याच्यावर पूर्ण अध्यात्माचा पूर्ण बिल्डिंग चढलेली आहे. हे जर कळालं नाही तर तुम्हाला पुढे विचार सगळं लागतच नाही. पृथ्वी पगारचं नावच घेऊ नका, अमृत अनवध लांबची गोष्ट आहे. म्हणून पंचकरण पाया पक्का करा, अनुवाद करा आणि आपल्या स्वरूपाला चित्तात धारण करा.
मी देह नाही असा विचार पक्का करा. तू देह नाहीस. नंतर म्हणले तुझ्या देहाला जाळून टाकल्यावर पुढचा आहे ते ऐका आता. फार सुंदर आहे. तुझा देह नष्ट झाल्यावर जाळून टाकतील म्हणजे तो कोणतेही कर्म भोगू शकत नाही. आता तुझा देह जाळून टाकला मेल्यावर का ठेवायचा घरात? ठेवायचा का? नाही माऊली, जाळून टाकतात. नाही ठेवायचा. आवडतं घर लेकरं सगळं आवडतंय. लेकरापाशी ठेवायचं त्याला. काचेत ठेवून बघ म्हणायचे लेकरं. कोणी ठेवत नाही माऊली. जमतंय? नाही माऊली. मग काय एवढा अट्टहास? का तेवढा संसाराचा ध्यास? का एवढं मोहभूत चाललाय? 9चा टाइम नाही, 8चा टाइम जमत नाही, 5चा टाइम जमत नाही. आणि तू वरी गेल्यावर कसं करते मग? सांग ना घरच्या माणसाला, त्या दगडाला. माझ्या स्थितीत मला राहायचंय. माझा जन्म दिलाय तो मला भगवंत प्राप्तीसाठी. बुद्धी दिली त्याला जाणण्यासाठी. मन दिलंय निश्चय करण्यासाठी. संत मिळाले मोक्ष देण्यासाठी. ग्रंथ वाचते कल्याणासाठी. चुकलं का? नाही माऊली, बरोबर आहे अगदी. मग स्वतःसाठी जगा. तुझा देह जाळून टाकतील मेल्यावर. हे चुकीचे शब्द आहेत का? नाही, बरोबर आहे माऊली. मग तुझा देह जाळून टाकल्यावर तुझ्या पाप पुण्याच्या कर्माचा भोग कोण घेत? जर आम्ही तुम्हाला असं विचारलं तर द्या उत्तर. नाही येत माऊली उत्तर आम्हालाही. काय येतं हो आपल्याला? काहीच येत नाही माऊली. खरं देवाला पाणी टाकलं की ती बाई झाली मोकळी हातावरी करून. फक्त पाण्यात बुडी होती, देवाला वरी ठेवती. स्तोत्र म्हणना, भंग गाईना, त्याला हृदयातून पाहिना, काही नाही. माऊलीचं फूल पायावर ठेवलं, किती वेळाने ते हलायलं. डोळ्यात धारा लागल्या, डोक्याच्या गुलाबाच्या पकड्या खाली पडायल्या. मला व्हिडिओ करायचं कळण झालं. ते बघून नुसते हादरले मी. जरा तरी मनाला संयम देऊन त्याची साधना करून या ना. मला मुक्त करा. हृदयातून कळकळ. इथं जावायला धोंडी, बायकाला गोंडी, अशा जरा कोंडी. एकच ध्यास. ध्यास संसाराचा नसावा. अभ्यास वेदांताचा असावा. सहवास साधूचा असावा. मोक्ष हृदयात बसावा आणि आयुष्याचा शेवट मुक्तीनं भोगावा. हो माऊली. चुकलं का काही? सांगा, नीट करा. नाही माऊली, बरोबर आहे. दिवे लावले तुमच्याकडे त्यानं माझा पाठ असा वेळेस माऊलींचे 2 तुपाचे दिवे देवाला समयी फुलं वाहून, नाही म्हणलं तर दुसरे दिवे लावून नमस्कार करून माऊली चला पाठाला बोलला. तर पूजेला बसले. काल पायावर फुलं ठेवले, बेल व्हायला पूजा झाली, डोक्यावर गुलाब ठेवला, बेल सगळं वाहून झालं. तर पाकळ्यावरून गळतात. पायाचं फूल हलतंय. बापरे. बघायला मी दंग होऊन तुम्हाला डोक्याची पाकळी पायावरून बसली, मध्यभागी पिवळ्या फुलात. सध्याला काही स्थान असते, प्रेमाने बी काही असते महत्व. कसं ग प्रेम पोरीला, पोराला आणि जावायला, देवाला ग चिपुडी. देवाचं प्रेम असतं का? फुल व्हायला की प्रेम झालं लोकांच्या दारात जोडून. नारायण ना. बोले एक देवीची ओळख वाचून दाखवते. एकच मी ऐकलेली आहे. मिट्टी का तन हुआ पवित्र गंगा के स्नान से, अंतकरण हो जाए पवित्र, जाए पवित्र जगदम्बे के ध्यान से. काय शब्द आहे त्या ओ देवीचे. काय ते वाचताना बसते मी देवापाशी, देहाविर्भाव संपून जातो.
हृदय वाहून टाकावं देवाला, फुलं नाही लोकांच्या दारातली फुकट आणलेले, काय बाया चिकट, अरे राम, अशा शिव्या घाला वाटतात. पण ही पाठ आहे. मन म्हणण्यासाठी चिंतन करून, भगवंताला प्रेम करण्यासाठी पुण्य धारण करून, संतांना शरण जाऊन, मी कोण हे समजून, बुद्धीचा भ्रम पुसून, वेदाचा अभ्यासाचा ध्यास करून, जेव्हा अंतःकरण पिळून टाकलं जातं आणि ते हृदयातला भाव, आत्मभाव जागा होतो. मी देह नाही असं मनाला कळतं, मी इंद्रिय नाही असं बुद्धीला जाणता येतं. मग मी कोणी सद्गुरूच्या संघात कळतं आणि मी तो परमात्मा हे हृदयाला ते ज्ञान मिळतं. तेव्हा हृदय आणि भगवंत एकत्र येऊन मोक्षाचं ज्ञान, ध्यान, चित्त समाधान होत. तोपर्यंत चित्त समाधान नाहीये, त्याला भगवंताची स्थिती प्राप्त झाली नाही. त्या बोधात मन थांबलंच नाही, देहातून ते निघालंच नाही, वेदाचं त्याला बोध पकडता आलाच नाही, त्यानं संसार कधी सोडलाच नाही, त्याचा अभ्यास सुटलाच नाही, तो संताला शरण गेलाच नाही, त्यानं इमानदारीने अभ्यास केलाच नाही, त्याचा संसार त्यानं कधी पुसलाच नाही, टाकलाच नाही. इतका पापाच्या वृत्तीचा माणूस मुक्त होत नसतो, कारण त्याला ध्यास संताचा असावा लागतो, अभ्यास वेदाचा असावा लागतो, मनाचा निग्रह असावा लागतो आणि देहानं बुद्धीला सोडून बाधित करावा लागतो. चिंतनात राहून जगत भाव टाकावा लागतो. संताच्या पायावर नतमस्तक होऊन आपलं आयुष्य संताला देऊन आपल्याला आपलं स्वरूप पाहावं लागतं आणि देहाचा जो संबंध आहे तो संपवावा लागतो. अविद्येला टाकून ब्रह्मविद्येमध्ये जावं लागतं, संताला शरण जाऊन ग्रंथाला मन द्यावं लागतं आणि आपल्या आयुष्याचा काल परमार्थाला वाहून शुद्ध व्हावं लागतं. साष्टांग दंडवत माऊली. माय साष्टांग दंडवत मध्ये. पुरुष तर हव्या संसाराचा, एफडीन आरडीन संसार ध्यास, शुगर बीपी का होती हे कारण आहे. संसार तिथं तोंड घालायचं पुन्हा 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 पुन्हा, का झाली शुगर? अभ्यास कर. एवढं आयुष्य सांभाळणं आता मातीत गेलं मरताना. अरे वा, स्वतःला सांभाळता आलं नाही, मनाचा निग्रह झाला नाही, परमार्थात पाऊल टाकला नाही, स्वतःची जाणीव झाली नाही, स्वरूपाचं भान आलं नाही, वेदांताची शक्ती प्रगट झाली नाही, आपलं जीवन आपल्याला जगता आलं नाही. खरंय माऊली. रिकामी भनभन, स्वतःच शरीर खराब करायचं, बाकीच्या लोक म्हणा रामा. म्हणून अध्यात्म काय सांगते, विरक्त व्हा, विवेकात या, सत्संगात जा, स्वतःला पहा. शुगर शिवत नाही, बीपी येत नाही, गोळी लागत नाही. संतांच्या सहवासाचा हा लाभ आहे, आत्मलाभ. मग तिकडच मोरदी, तुला जायचं ना वरी, नीट वाग. स्वतःच शरीर सांभाळता येत नाही, काय केलं परमार्थ तू? शेवटपर्यंत, श्वास संपेपर्यंत त्याला डगमगू देऊ नका. देवा, तुझी सेवा करता करता, तुझं चिंतन करता करता, तुझं ज्ञान प्राप्त करता करता माझ्या देहाची बिल्डिंग पाडून टाक. आताच पडली अज्ञानाच्या संग. जेव्हा तुझं चिंतन केलं, तुला प्राप्त केलं, तुझा ध्यास केला, तुझा अभ्यास केला, तुझा मला सहवास झाला, तवाच्याचा बात केला, तवाच हे मरून गेलं. पण सांभाळ, तुझी सेवा कशी करू मी? कोकणाला बद वाचू कशी? सर्दी झाली खाली बघू कशी? शुगर झाली चालू कशी? काही करू देऊ नको, सांभाळ रे देवा.
तुझी सेवा करायची ना म्हणून, मोक्ष प्राप्त करायचा ना म्हणून, तुझ्या संगतीला भोगायचं म्हणून, तुझं ऐक्य अनुभवायचं म्हणून, तुझ्या सोबत जगायचं म्हणून, देहाला त्यागायचं म्हणून, तुझ्या रंगात रंगायचं म्हणून, तुला जाणून घ्यायचं म्हणून, देहभावाला संपवायचं म्हणून, तुझ्या चरणाला चित्त समर्पित करायचंय म्हणून, ह्याला संभाळ. बापरे, साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत. ती छोटी बोली मुंबईची. तुम्ही छान फिरता, चिंतन करता, तुमचे व्हिडिओ पाहता. हा देह दिला तर त्याला बिमारी लागू देऊ नका. मन दिलंय, विकार होऊ देऊ नका. बुद्धी दिली, देहाकडे जाऊ देऊ नका. धन दिले, संताला, गुरुला, गरीबाला, देवाला दिल्याशिवाय जगू नका. दिलं ना बुचका सगळ्यांना. स्वतःसाठी काही ठेवू की घोडे? सगळं द्यायचं, तोंडवरी करायचं, नागपुडी करायचा दे. वारे दे. आधीच कळलं नाही का? तुम्हाला वाटलं असं काय काल बोलले ना, आज संध्याकाळी वेगळंच बोलायले, ते मला माझ्या हातात नसतं. नाही माऊली, तुमच्या हातात काही नसतं. काही सोडत त्यात शिकवायचं नाही. किती शिकवता तुम्ही, परमार्थ, संसार, कसं वागावं. हो घे, इतकं तरी कर की. आणि ते मी म्हणते अनुवाद येत नाही, संसार हातात राहत नाही, पोट्ट ऐकत नाही, हिच्या जवळ काय उरलं नाही, गेली मातीत. गेली की नाही? हो माऊली. माझी गत हीच आहे माई. रामकृष्ण हरिकोट. होती तिकडे जाऊ दे, नका जाऊ देऊ. का वाटत करू द्यायचं, याला नाही ठेवायचं, याची काय माया करायची. पण मनाला जपायचं आणि बुद्धीला तपासायचं. हो माऊली. पांडुरंग कोटी कोटी दंडवत माई. मनाला जपायचं, बुद्धीला तपासायचं. चला, तुमचा टाइम घेतला, पण कळकळ वाटते. अरे राहता येत नाही, ब्रह्मभावात राहता येत नाही, आत्मचिंतन करता येत नाही, आणि वेदाचा अभ्यास होत नाही. खोकला, मुंडकं, कंबर, गुडघे करा अभ्यास. राम गोविंद. खरंच रे, खरंच. चला, आपला विषय घेऊ. का तळमळ वाटली की असं जीवन जगताना तुम्ही सावध व्हा, आपल्यासाठी जगा, काय राखून ठेवा, सगळं दान करू नका. 10 एकर वावर, 50 एकर वावर, तुझ्या हातात काय? तुरी. आणि मला एवढं वावर, तोंडवर करी, सांगते ना जगाला इतकं वावर आहे, आणि पुन्हा पाण्याखाली, आणि तू त्याच्या पायाखाली, आणि पाण्याखाली वावर आहे. तुला नेऊन ठेवते वावरात समाधी बांधायला. वावर. चला, आपला विषय की हा स्थूल देह तू नव्हेस. हा स्थूल देह दृश्य आहे. 2 वाक्य. त्याला परिणाम होत काढ. हो माऊली. हा स्थूल देह तू नाहीस. बरोबर आहे? हो माऊली. नाही. मग आपल्याला वाटतं मी छाया आहे, हे माझं आहे, ह्याला बोललं की राग आहे, याचा कोणी तिरस्कार केला की क्रोध आहे, मग आहे. हो माऊली. बरोबर आहे. हो माऊली. मग याला कुणी बोलू दे, पापाचे अंडे भरू दे, हंडा भरला की देव फक्त त्याला. बरोबर. मग तुला गोळी बी नाही, देव तुला गोळी देत नाही, हंडा भरू देईन त्यांचा.
अगदी माऊली. गोळी त्यांना लागती, तुला नाही. खरे माऊली, बोलणाऱ्यालाच गोळी लागावी. हा यस. म्हणून देहाचा संबंध करणारी वृत्ती भगवंताकडे नेणं म्हणजे ज्ञानाची तृप्ती. जी वृत्ती देहाकडे जाते, त्याला पाहती, ती देहाला पाहणारी वृत्ती स्वरूपाला जाणती का? सांगा. नाही जाणत माऊली. नाही ना. नाही. जी देहाचा संबंध करती, देहाला माझं म्हणती, देहाचा अहंकार धरती, द्रष्टाला आहे म्हणती, भगवंताला नाही म्हणती, ही अज्ञानाची स्थिती. चलो बोलो, झटपट बोलो, झट. चलो बोलो. हो माऊली. जी वृत्ती देहालाच माझं म्हणती, देहाचा संबंध करती, देहाचा अहंकार धरती आणि भगवंताला नाही म्हणती, ती अज्ञानाची स्थिती. ऐका, ज्या वृत्तीनं ह्या देहाला माझं म्हणलं, ज्या वृत्तीनं देहाचा संबंध सतत केला, जी वृत्ती जडामध्ये एकरूप झाली, तिला परमात्म्याची प्राप्ती नाही झाली. तिची वृत्ती ईश्वरामध्ये समर्पित नाही केली, आत्मानुभूती नाही झाली, वेदाची संपत्ती तिला घेता नाही आली, कारण तिला देहदृष्टी आली, आत्मदृष्टी नाही. हो माऊली. काय टप्पे सुंदर आहे तुमच्यापाशी. राम राम. तुम्ही पंचकर्म सांगितलं होतं जिंतूर रोडला 9 वर्षाखाली, नाही 9 नाही 11 वर्षाखाली. तिला स्वच्छ करायचं असतं, तिला त्या देहातून अलग करायचं असतं, आणि बोधामध्ये ती समर्थ झाल्यानंतर तिला आत्मरूपामध्ये अभिन्न करायला सद्गुरूला बोलवावं लागतं. स्वतःला होता येत नाही. नाही. जीवाशिवाची एकता सद्गुरूच्या बोधाने, महावाक्याच्या ज्ञानाने, श्रवणाच्या शक्तीने, हृदयाच्या भक्तीने आणि वेदाच्या रस्त्याने वर्णाने. तिला तो वेदाचा मार्ग मिळालाच पाहिजे, तिने वेदाचा अभ्यास केलाच पाहिजे. आत्मस्थितीमध्ये राहण्यासाठी संताची संगती लाभलीच पाहिजे. हृदय बोधानं भरभरून गेलंच पाहिजे. मनाला ईश्वराची जाणीव झालीच पाहिजे. अंतःकरण बाधित केलंच पाहिजे. सद्गुरूचा संवाद झालाच पाहिजे. श्रवणाचा भडीमार संतांना तुमच्यावर टाकलाच पाहिजे. अंतःकरण बोधामध्ये रमलंच पाहिजे आणि त्याला ईश्वराचा सानिध्य मिळालंच पाहिजे. तेव्हा जगताचं सानिध्य जातं, भ्रमातून मन बाहेर येतं, जडाचा बाध होतो, आत्मस्वरूपाचा ध्यास लागतो आणि जीवाशिवाचा अभेद होतो. तो परमात्मा हृदयात प्रगटतो, तो साधक सिद्ध महात्मा होतो. अष्टांग दंडवत. अष्टांग दंडवत माऊली. धन्य. बापरे, काय बोध आहे माऊली. अशा श्रवणाचा फडीमार असल्यावर कशाला आज्ञा घाते माऊली. किती श्रवणाचा फडीमार करत, काय बोध देतात. बापरे, खरंच आहे माऊली. वृत्ती स्वच्छ होते, वृत्तीला स्वच्छ करावं, तिला देहातून अलग करावं, बोधामध्ये समरस करावं, आत्मरूपात अभिन्न करावं आणि आत्मरूपाशी एकरूप करायला सद्गुरूलाच बोलवा. कारण एकता ही महावाक्याच्या ज्ञानानं आहे, संतांच्या संगतीनं आहे, श्रवणाच्या शक्तीनं आहे, वेदाच्या भक्तीनं आहे आणि ज्ञानाच्या रस्त्यानं आहे. त्या वेदाचा रस्ता मिळाला तर त्या वेदाच्या रस्त्यावरूनच चालावं, वेदाचाच अभ्यास करावा, संतांच्या संगतीलाच धरावं, हृदयात बोधाला ठेवावं, मनाला ईश्वराची जाणीव असावी, अंतःकरण बाधित व्हावं, श्रवणाचा भडीमार व्हावा, ईश्वराचं सानिध्य व्हावं आणि जगताचं भान जावं, भ्रमातून मन बाहेर यावं, जडाचा बाध व्हावा आणि आत्मस्वरूपाचा ध्यास लागावा, जीवाशिवाची एकता व्हावी. तोच साधक सिद्ध महात्मा होतो. किती सांगता माऊली. किती छान सांगितलं प्रेरणाने पण. हॅलो बेटा, ती कोठ्यात एका खाली एक क्रम टाकून मला पाठवून दे बेटा. ग्रुपवर नंबर टाक, प्रत्येक हे कोठ्या आणि एक एक नंबर टाकून
व्हावं 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 जावं यावं करावं व व व व व. हो. खूपच सुंदर माऊली. खरंच आहे कोट्यामुळे ना ते ज्ञान दृढ होतं आमचं आणि मनाला एकदम स्पर्श होतो माऊली. खरंच सामर्थ्य आहे तुमच्या कोटीमध्ये अज्ञानाला कापण्याचं. क्षणामध्ये एका क्षणात आम्ही आत्मरूप होऊन जातो. हा बेटा, काय सुंदर चिंतन व्हायला ग प्रेरणा. मला पण नाही वाटलं हा होईल. न होतो न भविष्यती. इच्छा केली ते पावलो, कृत्य कृत्य झालो. इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळले संते. तुम्ही सांभाळले संते, भय निरसले खंते. तुम्ही सांभाळले संते, भय निरसले खंते. तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ, आता करू न शके बळ. तुका म्हणे काळ, आता करू न शके बळ. तुम्ही सांभाळले संते, तुम्ही सांभाळले संते, भय निरसले खंते. तुम्ही सांभाळलं संतानं, ग्रंथानं, वेदानं, श्रवणानं आणि भगवंतानं. एवढे सांभाळतात, बाकीचे डोरं सांभाळत नाहीत. हो माऊली. होताही हो, खरंच आहे. त्यांना सांभाळावं आपल्याला. आपली आठवण त्या संताला यावी, देवाला बनवावी. ग्रंथानं मुखात यावं, वेदानं हलावं, वाणीनं बोलावं, ब्रह्मज्ञान डोलावं आणि मुक्तीचं सुख भोगावं. हो माऊली, साष्टांग दंडवत. सारखंच होते मावशी म्हणतात, या न बाई. पहाट 5ला पाडी यायचो आम्ही, 4ला उठायचो. पाहिजे माऊली, तपस्या पाहिजे. आता पण जायचे त्यांच्याकडे, चाललेली आले मी, पण त्यांचं घर चेंजिंग व्हायला. हाच तोल दे, तू नव्हेस, मग मी कोण आहे? हा प्रश्न पडावा मनाला, बैचैन व्हावा. संत गुरु वेद म्हणतात, गीता म्हणते तो देह नाहीस. हे दृश्य देह म्हणजे दिसणारा, आणि तू आहेस असणारा. असणारा म्हणजे अस्तित्व, अस्तित्व म्हणजे आहे, आहे म्हणजे सत, आणि सत म्हणजे ईश्वर, ईश्वर म्हणजे सुख, आणि सुख म्हणजे व्यापक, व्यापक म्हणजे एक, आणि एक म्हणजे स्वरूप, आणि ते तुझं रूप. बापरे, साष्टांग दंडवत माऊली, किती सुंदर होते. ते तू आहेस. मला हे सांगायचं होतं, आलो आपोआप. मला टेन्शन आलं, काय सांगायला उत्तर. ते तुझं रूप. वाव, पांडुरंगा, काय द्यायला रे बाप्पा. काय तुझ्या चरणाला मस्तक ठेवू का, तुला काय जीव आम टाकू मी. अरे खूप सुंदर माऊली, किती छान. खरंच सगळे संत, वेद, गुरु सगळे म्हणतात देह तू नाहीस, कारण देह हा दिसणारा आहे. दिसणारा देह तू नाहीस, असणारा तू आहेस. असणारा म्हणजे अस्तित्व, अस्तित्व म्हणजे सत, सत म्हणजे ईश्वर, ईश्वर म्हणजे सुख, सुख म्हणजे व्यापक, व्यापक म्हणजे स्वरूप, आणि स्वरूप ते तुझं रूप.
साष्टांग दंडवत. खूप सुंदर आज माऊली. हॅलो बेटा, बोला बोला. ही कोणती एका शब्दात आली? व्यापक म्हणजे स्वरूप म्हणजे रूप म्हणजे तुझे ते तू. ते तुझे रूप ते तुझे रूप. खूप छान. असं पाठच करायला पाहिजे ते कोट्या तुमच्या माऊली. हृदयातच ठेवायच्या, रोज बनायच्या. मग तुम्हाला सांगायचं कसं छोट्या छोट्या मार्गानं, पटवायचं कसं तुम्हाला? ते असं ते भगवंत सांगतो बेटा. एवढी माझी तर ताकद नाही, बाकीच्याच मला माहित नाही, पण माझी नाही ताकद. हो. माझ्या हातची, माझ्या गुरुची, माझ्या पांडुरंगाची, माझ्या आई वडिलांची, माझ्या आईच्या पुण्याची वाणी बोलती माझी. तिने जन्म दिलाय, तिच्या कुळाचा हो. उद्धार व्हायचा असं, तिचं काही पुण्य असं म्हणून तिला जन्म दिलाय. बरोबर आहे? हो माऊली. हो माऊली, खरंच आहे. ही परावाणी आहे माऊली. वैखरीतून निघतच नाही असं. हे स्फुरण आहे, स्फूर्ती आहे हृदयाची. हा, अमृत नाडी खुललेली आहे तुमची. आणि परतत्वाचा स्पर्श घेऊन तिथून ती वाणी भाषी बोलते माऊली. भगवंताची असीम कृपा आहे आमच्यावर, असीम. खूप एवढं कुठंच नाही माऊली, कुठंच ऐकायला मिळणार नाही असं स्फुरण, असा बोध, असा श्रवणाचा भडीमार. सगळ्या ग्रंथाचा निचोड आहे हे. कोणताच ग्रंथ लावून घ्यायचं राहत नाही माऊलींच्या. नाही खरे, आज छान बोलली तू आणि सत्य बोलली, निर्वाळ सत्य. मला सांगता नाही, पण तुझ्याकडनं ते भगवंतानं वधवून घेतलं की ही वाणी म्हणजे परावाणी आहे. परमात्म्याला स्पर्शपूर्ण बोलणारी आहे, साधकाला सिद्ध करणारी आहे, आवरणाला नाश करणारी आहे, बुद्धीला ब्रह्म करणारी आहे, जगताचा वाद करणारी आहे, अज्ञानाचा भस्म करणारी आहे आणि जीवाला शिव करणारी वाणी आहे. साष्टांग दंडवत माऊली. खरंच खूपच सुंदर आहे. खरे, साष्टांग दंडवत. साष्टांग. नमस्कार माऊली. नमस्कार बेटा. कसे माझ्या पाठातच असे घडले की माय आणि लेख हो माऊली. दृश्य आहे म्हणजे दिसतो, दृश्य हे दिसत असत आणि परमात्मा हा न दिसून असतो. म्यूट पहा कोणाचं आहे. एक विषय आहे का, स्थूल लिहितो नाही. देह हा दृश्य आहे. दृश्य म्हणजे जगत आहे. जगत म्हणजे त्रिपुटीच्या माध्यमातून एक भासमान पदार्थ आहे, त्याला म्हणतात अध्यासित. आणि स्वप्नातल्या पदार्था म्हणतात प्रातिभासिक. आणि दिसणाऱ्या व्यवहाराने वृत्ती की हा देह तो नाही, हा आपला विषय आहे, हा दृश्य आहे, हा दुसरा पॉइंट आहे. तू पाहणारा द्रष्टा आहे, तिसरा पॉइंट आहे. द्रष्टा म्हणजे कोण आणि दृश्य म्हणजे कोण, त्या दोन विषयाची आपण चर्चा करू. एक विषय दृश्य कोण, द्रष्टा कोण. ऐका, फार सुंदर विषय आहे. आणि जो लिहितात त्या प्रत्येक बायकांना लिहून घ्या. काही बायका लिहून बोलता येत नाही म्हणून भीतात, मला घाबरतात, कारण मी चूक सहन करत नाही, मी त्यांना बोला वाटत नाही, हे मला कळते आपोआप. लिहितात नाही बघा, खूप जणांच्या वया पाहते मी, पण त्या बाया बोलू शकत नाहीत, कारण तेवढं त्यांना बोलायची हिंमत नाही, ते घाबरतात. पण लिहितात, न बोलू दे, पण त्यांना आशीर्वाद माझा. आता पुढे ऐका, दृश्य आणि द्रष्टा. दृश्य हे त्रिपुटीच्या माध्यमातून, अविद्येच्या सत्तेतून, गुणाच्या विकारातून दिसत, ते नसत, ते भासत. हे सांगायचं तुम्हाला समजावून. डबल सांगते, तुम्ही एवढं वाक्य मला डबल द्या, त्याच्यावर तुम्हाला मी चर्चा करते आज. सांगा, ते नसत, ते भासत, ते दिसत, पण नसत. दृश्य हे त्रिपुटीच्या माध्यमातून, अविद्येच्या सत्तेतून, गुणाच्या माध्यमातून दिसतं, ते नसतं, पण ते भासतं. ऐका, गुणाचा आविर्भाव तयार होतो, कारण माग अविद्येच्या शक्तीला गुणामध्ये विकार होतो आणि वृत्तीचा व्यवहार होतो. खोट्याला वृत्ती आहे म्हणती, नाहीला आहे करती. आहे हा अधिष्ठानाचा भाग दृश्यात असतो, पण आहे हे दृश्य नसून अधिष्ठान आहे हे कळत नसतं.
तेव्हा जगत भाव असतो. आणि अहेपणा द्रष्टा अधिष्ठानाचा आहे. दिसणं भ्रमाचं आहे, अस्तित्व रामाचं आहे, कळणं बोधाचं आहे आणि स्वरूप माझं आहे हे कळाल्यावर मुक्तिधाम प्रगट करतो. खूप सुंदर माऊली, खूप छान, खूप साष्टांग दंडवत. खूप छान आहे मा. वाटतं लिहावं, पटापट लिहून घ्या वाटेल, पण लिहून बोलू कशी? चला शेवटचं सांगा मला. चुकलं तुम्ही डबल सांगते, बोला. हॅलो बाबी जंतूर. जेव्हा हा दृश्य दिसणारी त्रिपुटी अधिष्ठानाला धरून दाखवती आणि स्वरूपाला झाकती, ही अज्ञानाची स्थिती. पण जेव्हा बोधानं वृत्ती स्वरूपाला पाहते, दर्शना टाकून देती, अधिष्ठानाकडे येते, सोला जाणती, समोर सोच रूप मानती, तेव्हा ती ब्रह्मस्थिती. दुसरं झालं. साष्टांग दंडवत ताई, साष्टांग दंडवत. छान, खूप. हॅलो प्रेरणा सोनपेठ. हो माऊली. हे महागाचं तुझ्याकडे असेल ते मला माहित नाही, रेकॉर्डिंग मध्ये काढा. आता पुढे चला, मला टाइम नाही, टाइम संपलाय माझा. ऐका, जे दृश्य आहे, दृश्याला स्वतःचा अस्तित्व नाही, अधिष्ठानाचा आहेपणा अध्यस्थाच्या ठिकाणी जगताच्या ठिकाणी विखुरला आहे. अधिष्ठान आहे पण आहे जगताला वाटलं, जगत आहे वाटतं पण आहे पण अधिष्ठानाचा आहे हे सत आहे. सत हे भगवंताचं रूप आहे आणि सत हे ब्रह्मस्वरूप आहे. पण सताचा आहेपणा जगताला आहे लागलं, आहेपणानं भगवंतच आहे पण आहेपणा त्याचा आहे असं वाटत नाही, जगताचा आहे वाटतं. त्याचं नाव भ्रम. सुंदर माऊली, साष्टांग दंडवत. हो माऊली. साष्टांग दंडवत माऊली, कोटी कोटी प्रणाम. अधिष्ठान, अध्यस्त आणि वृत्ती याचा संबंध सांगते तुम्हाला. अधिष्ठान परमात्मा आहे, जीवाचं कुटस्थ अधिष्ठान आहे. जेव्हा कुटस्थाचा आभास अंतःकरणात मिसळतो आणि अंतःकरणामध्ये एक जीवभाव तयार होतो आणि तो जीवभाव स्वतःला विसरून जातो, देहाकडे येतो, वृत्ती देहाला पाहती, भगवंताला सोडून देती, दर्शनाला आहे म्हणती, पण आहे पण अधिष्ठानाचा आहे. ते वृत्ती बोधात आल्यावर कळतं, देहात गेल्यावर कळत नाही. म्हणून दृश्य हे दिसून नाही, परमात्म्या वाचून काहीच नाही, वृत्तीचा व्यवहार खरा नाही आणि अधिष्ठाना वाचून जगत बनतच नाही. विवर्तवाद कळल्याशिवाय मोक्ष नाही. उद्या तुम्हाला विवर्तवादामध्ये बसून दृश्याचं निरूपण सांगते. आजचा टाइम संपला. बाय बाय. किती सुंदर सांगताय माऊली, खूपच छान येतंय. बापरे बापरे, खरंच ताई, खूप छान. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकारामनाथ महाराज की जय. सब साधु संतन की जय. बजरंग की चला कोणी